महाअवतार बाबाजी, परमहंस योगानंद, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांना आत्मवंदन करून मी आजचं सेशन सुरू करते आणि आपल्या प्रत्येकातल्या परमात्म्याला वंदन करून मी सेशन सुरू करते. मंगलधन मॅडमना खूप खूप आत्मवंदन. तर आजचं जे आहे प्रकरण 30व, चमत्कारांचे नियम. आता हे जे प्रकरण आहे तर हे बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या सायंटिफिक गोष्टी आहेत आणि क्वांटम फिजिक्स जास्त करून ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर सुरू करूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी एक स्टोरी दिलेली आहे 3 संन्यासांची, तर ती पण खूप इंटरेस्टिंग आहे. जगदविख्यात कादंबरीकार लिओ टॉल्स्टॉय याने एक मोठी गमतीची गोष्ट लिहिली आहे. गोष्टीचे नाव 3 संन्यासी. या गोष्टीचा मतितार्थ निकोलस रोरिच याने काढलेला तो असा. आता गोष्ट सांगतायत. एका बेटावर 3 संन्यासी राहत होते. ते अगदी सरळ साधे भोळे होते. ते फक्त एकच प्रार्थना करीत, आम्ही तिघे जण आहोत, तूही त्रिमूर्तीच आहेस, आमच्यावर कृपा दृष्टी ठेव. एवढी साधी सरळ प्रार्थना. काय तर आम्ही तिघे जण आहोत, तूही त्रिमूर्तीच आहे आणि आमच्यावर कृपा दृष्टी ठेव. आणि ही अशा तऱ्हेची विलक्षण पण अभिनव प्रार्थना करीत असताना मोठे चमत्कार घडून येत. तिथल्या परिसरातील जो पाद्री होता त्याच्या कानावर संन्याशांची ही हकीकत आली व त्यांच्या ह्या निषिद्ध जगावेगळ्या प्रार्थनेचा प्रकारही त्याच्या कानावर आला. त्याने असे ठरविले की संन्याशांना भेटावं व त्यांना परमेश्वराची शास्त्रशुद्ध प्रार्थना कशी करावी हे शिकवावं. तो त्या बेटावर गेला व त्या संन्याशांना भेटला. त्यांना त्याने समजावून सांगितले, बाबांनो, ही जी तुमची प्रार्थनेची तऱ्हा आहे ती अगदी गावंढळ आहे. असे म्हणून त्याने त्यांना पद्धतशीर प्रार्थना कशी करतात ते शिकविले. तेव्हा पाद्री महाराज परत निघाले, नावेत बसले आणि त्यांनी पाठीमागे वळून पाहिले. तो काय, नावेच्या दिशेने लगोलग येत असलेला एक मोठा प्रकाशाचा झोत त्यांना दिसला. तो झोत थेट नावेपर्यंत येऊन पोचल्यावर त्यांना त्यात ते तिघे संन्यासी दिसले. त्यांनी एकमेकांचे हात धरले होते व नाव गाठण्यासाठी पाण्यावरून धावतच येत होते. पाद्री महाराजांपर्यंत येऊन पोचल्यावर ते मोठ्याने ओरडू लागले, महाराज, तुम्ही शिकवलेली प्रार्थना आम्ही विसरून गेलो. आता पुन्हा आम्हास ती समजावून सांगा. आणि म्हणून आम्ही असे धावत आलो. आता बघा, इथे जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे 3 संन्यासी काय करत होते, साधी प्रार्थना करत होते. त्याला म्हणजे काय तर इथे दिलेलं आहे की एक विलक्षण प्रकारची, वेगळ्या प्रकारची आणि गावंढळ अशी प्रार्थना होती त्यांची. आणि पाद्री महाराज त्यांना प्रार्थना कशी करतात हे समजवायला किंवा शिकवायला तिथे गेले होते. आणि ही प्रार्थना करून सुद्धा त्यांच्यामध्ये अशी शक्ती होती की ते वेगवेगळे चमत्कार घडवून आणत होते. आता हे पाद्री महाराज म्हणजे हे जे 3 संन्यासी होते ते एका बेटावर राहत होते, म्हणून समुद्रातनं जायला लागत होतं. बोटीने ते गेले आणि परत जेव्हा त्यांना उपदेश देऊन फिरले पाद्री महाराज, तेव्हा हे 3ही संन्यासी असतात ते त्यांच्या मागे पळत आले. आणि ते कशा पद्धतीने आले तर ते समुद्रावर चालत म्हणजे येत होते, समुद्रावरनं पळत येत होते. त्यांना कुठल्याही नावेची, होडीची, बोटीची काहीही गरज लागली नाही. मग ह्याच्यावरनं आपण काय करू शकतो तर जे पाद्री महाराज आहे की जे रूढार्थाने योग्य पद्धतीने प्रार्थना करतायत आणि त्यांना बोटीतनं प्रवास करावा लागतोय, पण हे जे संन्यासी आहेत त्यांच्यामध्ये एवढी दिव्य शक्ती निर्माण झालेली आहे की ते पाण्यावर सुद्धा चालू शकतायत. मग ह्याच्यावर पाद्री महाराज काय म्हणतात की पाद्री महाराज हे सगळं बघून घाबरून जातात आणि
घाबरून गेले. नुसतं डोकं हलवूनच त्यांनी नम्रपणे उत्तर दिले, बाबांनो, तुम्ही जशी प्रार्थना करीत आहात तशीच चालू ठेवा. आता त्यांना त्यांची योग्यता कळली की हे आपल्यापेक्षा खूप महान आहेत. यांनी सगळ्या गोष्टींवर विजय मिळवलेला आहे. पाण्यातनं सुद्धा आता जेव्हा ते येत आहेत, त्यांचा पाठलाग करत होते आणि पाद्री महाराज जेव्हा मागे बघतात तेव्हा त्यांना दिसतं की एक प्रकाशाचा गोळा येतोय. आता प्रकाशाचा म्हणजे हे प्रकाशमय जे दिव्य स्वरूप असतं, प्रत्येकाच हे दिव्य स्वरूप असतं. प्रत्येक जण हा प्रकाशमय आहे, प्रकाशानेच बनलेला आहे. तर हे दिव्य स्वरूप ते प्रकट करू शकत होते. आपलं स्वरूप हे अप्रकट आहे, कारण अजून तेवढ्या योग्यतेला आपण पोचलेलो नाही, तेवढी आपली साधना झालेली नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने ते साधना करत होते, मग कशा पद्धतीने साधना, जरी साधी भोळी साधना होती तरी सुद्धा प्रत्येक साधनेमधला तुम्ही कशा पद्धतीने करतात त्याच्यापेक्षा त्याच्यातला भाव, त्याच्यातला प्रामाणिकपणा, त्याच्यातलं सातत्य आणि त्याच्यातली सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि समर्पण, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग तुम्ही कशाही पद्धतीने कोणताही मंत्र म्हणा, काहीही करा, ह्या गोष्टी तर आवश्यक असल्या पाहिजेत. आणि मग तुमच्यातलं जेव्हा तुम्ही ह्या काय तर त्याच्यातला भाव, प्रामाणिकपणा, श्रद्धा आणि सातत्य हे जेव्हा आणि समर्पण हे जेव्हा तुम्ही ठेवाल, त्यावेळेस तुमच्यामध्ये प्रगती घडून तुमच्यातलं दिव्य स्वरूप जागृत व्हायला वेळ लागणार नाही. तर हे त्यांनी प्राप्त करून घेतलेलं होतं त्यांच्या साध्या सरळ भावाने, प्रामाणिकपणाने आणि सातत्याने, श्रद्धेने. पाद्री महाराज घाबरून गेले. नुसते डोके हलवून त्याने नम्रपणे उत्तर दिले, बाबांनो, तुम्ही जशी प्रार्थना करीत आहात तीच चालू ठेवा. आता हे तिघे संन्यासी पाण्याच्या प्रवाहावर कसे चालू शकले? कसे काय चालू शकले? कारण की गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध सुद्धा, म्हणजे पाण्यावर कोणीही उभं राहिलं तर काय होणार आहे? खाली बुडणार आहे. कशामुळे? तर जे काही आपली घनता आहे, पाण्याची घनता, ही आपली घनता ही नक्कीच जास्त आहे पाण्यापेक्षा, म्हणून आपण खाली डुबणार आहे. परत पृथ्वी स्वतःकडे आकर्षून घेणार आहे म्हणून हे करणार आहे. पण या सगळ्यावर, गुरुत्वाकर्षणावर किंवा इतर सगळ्या गोष्टींवर विजय कोण मिळवू शकतो? आपण मागच्या प्रकरणांमध्ये पण बघितलेलं आहे की योग्यांना कोणत्याही कर्मबंधन किंवा कोणतेही नियम बांधून ठेवू शकत नाहीत. तसेच हे संन्यासी सगळ्या गोष्टींच्या बाहेर पडलेले होते. मग भले की ते रूढार्थाने योग्य रीतीने जी काही प्रार्थना आहे ती करत नव्हते, पण त्यांच्यातला जो विश्वास होता, समर्पण होतं, प्रामाणिकपणा, सातत्य, हे त्यांना त्यांचं दिव्य स्वरूप प्रकट करायला आणि वेगवेगळे आपोआप त्यांच्या हाताने चमत्कार घडून येत होते. येशू ख्रिस्त क्रुसावरून पुन्हा जिवंत कसे बाहेर आले? मग त्याच पद्धतीने येशू ख्रिस्तांना जेव्हा क्रुसावर चढवलं गेलं, परत 3 दिवसांनी ते जिवंत झाले. मग ही सगळी योग्यता त्यांच्यामध्ये असते. मागच्या प्रकरणात आपण बघितलं होतं की सिद्ध योग्यांमध्ये ही क्षमता असते की ते पाहिजे तेव्हा प्राण बाहेर पण काढू शकतात आणि पुन्हा प्राण आपल्यामध्ये आणू पण शकतात. लाहिरी महाशय व युक्तेश्वरजी चमत्कार कसे करून दाखवीत? आधुनिक भौतिक शास्त्रात याला उत्तर नाही, अजूनपर्यंत तरी नाही. अशा अणुयुगास सुरुवात झाली आहे. माणसाच्या मनाची झेप उंचावली आहे. अशक्य या शब्दाचा वापर मानवाच्या शब्दकोशात आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. बघा, आता आपल्याला हळूहळू कळायला लागलेलं आहे की आपणच सगळ्या गोष्टींचे क्रिएटर आहोत. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण मिळवू शकतो आणि आपल्यासाठी अशक्य असं काही नाही. हे हळूहळू आपण जे काही वेगवेगळे ज्ञानाचे संदेश ऐकतो किंवा वेगवेगळे व्हिडिओज बघतो, त्याच्यातनं आपल्याला हळूहळू कळून यायला लागलेले आणि आपण हळूहळू प्रयोग करायला लागलेलो आहोत ते. आणि त्याच्यातनं आपल्याला कळेलंय की खरंच कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य होऊ शकते. तर हे त्यांनी दिले की आता अशक्य हा शब्दकोशात राहिलेला नाही. वेदग्रंथांनुसार हे ऐहिक जग म्हणजे माया आहे.
ही माया सापेक्षता व द्वैत यामधून निर्माण झाली आहे. बघा, महत्वाचं, आपण हे जे काही जग बघतोय ती म्हणजे माया आहे. माया काय आहे? तर ही एक जादुई शक्ती आहे. माया म्हणजे जादुई शक्ती आहे. आणि जे आपल्यामध्ये असीमत्व आहे, म्हणजे भव्य दिव्यपणा आहे आपल्यामधला, किंवा कोणत्याही बाउंड्रीज नाही आहेत आपल्यामध्ये, ज्या क्षमता आहेत त्यांना, अचाट अफाट असं सामर्थ्य आहे आपल्यामध्ये, जी असीम शक्ती आहे, किंवा आपल्यामधलं जे एकत्व आहे यावर पडदा टाकणारी म्हणजे माया आहे. आपल्याला ते जे आहे, आपली जी ती मेमरी, की आपल्यामध्ये असीम शक्ती आहे, हे, किंवा आपण सगळे एक आहोत, प्रत्येक जण हे देवाचाच अंश आहे, प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे. ही जी मेमरी आहे ही आपली ह्या मेमरीवर मायेने झापड टाकलेली आहे. त्याच्यामुळे आपण आपल्यातली शक्ती जाणून घेत नाही, किंवा आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही. आणि म्हणून आपण एकमेकांमध्ये दुजाभाव करत असतो, भिन्नत्व निर्माण करत असतो. आपल्याला आपण सीमित करून ठेवलेलं आहे, की माझी एवढी शक्ती आहे, मी याच्या बाहेर काही करू शकत नाही. तर हा भास निर्माण केलेला आहे, एकमेकांमध्ये द्वैत भाव निर्माण केला गेलेला आहे. तर हे कशामुळे? तर मायेमुळे. हे जी सृष्टी आहे ती मायेने बनलेली आहे. आणि सापेक्षता, आता सापेक्षता म्हणजे काय आहे? तर साधारणपणे साधी गोष्ट म्हटलं आपण, की जेव्हा आपण ट्रेन मधनं जातो, तर ट्रेन जरी प्लॅटफॉर्मवर उभी असेल आणि दुसरी ट्रेन बाजूने हल्ली, पुढे जायला लागली, की आपल्याला वाटतं आपलीच ट्रेन, आपणच आपलीच ट्रेन हल्ली आणि आपणच पुढे जायला लागलो. हा झाला सापेक्षता. किंवा समजा आपण या बाजूनी चाललेलो, 50 किलोमीटरनी चाललोय एका बाजूनी, दुसऱ्या बाजूनी पुन्हा 50 किलोमीटरनी एखादी गाडी येते आणि ती गाडी आपल्याला पास झाली, तर अशा पद्धतीने आपल्याला त्या स्पीड जाणवतो की ती 100 किलोमीटरनी पास झालेली आहे. आता आपला स्पीड आणि तिचा स्पीड, हे दोन्ही काय झालं तर एकमेकांमध्ये मिसळून काय झालं? सापेक्षतावाद, की माझ्यानुसार ती 100 किलोमीटरनी जातीये. किंवा दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर एखादी गोष्ट ही एखाद्यासाठी काय असते? चांगली असते, आणि तीच गोष्ट दुसऱ्यासाठी काय असू शकते? तर त्याला तीच गोष्ट वाईट असू शकते. कोणतीच गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, हे आपण ह्याच्या आधी बऱ्याच वेळा कुठल्या ना कुठल्या आपण ज्ञानाच्या सेशन मध्ये ऐकलेलं आहे. तर एखादी गोष्ट एखाद्यासाठी चांगली आणि एखादी तीच गोष्ट दुसऱ्यासाठी वाईट असते. हा झाला सापेक्षतावाद, की माझी बघण्याची दृष्टी त्या गोष्टीकडे कशी आहे त्याच्यावरनं तो विचार तयार होईल. मग तो प्रत्येकासाठी वेगवेगळा, प्रत्येक सापेक्षपणे प्रत्येकाच्या प्रमाणे तो वेगळा वेगळा असू शकतो. हा आहे सापेक्षतावाद. तर द्वैत म्हणजे माया ही माया सापेक्षता व द्वैत यामधून निर्माण झालेली आहे. दुसरं म्हणजे द्वैत काय आहे? तर सकाळ संध्याकाळ, सुख दुःख, दिवस रात्र, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, प्रकाश अंधकार, हे सगळं काय आहे? द्वैत. एकमेकांमध्ये आपण स्वतःलाच बघत म्हणजे दुसऱ्यामध्ये आपण अजून स्वतःला बघायला शिकलेलो नाहीये, किंवा तो आणि मी एक आहोत हे अजून आपण इथपर्यंत आपण गेलेलो नाहीत. हे म्हणजे काय आहे? आपल्यामध्ये असलेली द्वैत भावना. तर परमेश्वर जो आहे तो पूर्णतया एकमेव आहे. फक्त तोच त्यानेच निर्माण केलेल्या वस्तुमात्रांमध्ये वेगळासा व भिन्न स्वरूपात आढळून येतो. काय सांगितलेलं आहे? परमेश्वर आहे तो काय आहे? एकमेव आहे. आणि तो प्रत्येक वस्तुमात्रांमध्ये त्याने वेगवेगळं स्वरूप, वेगवेगळं आवरण स्वतःवर घालून घेतलेलं आहे. तो वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होत आहे. तो आपल्या स्वरूपात आणि प्रत्येक वस्तुमात्राच्या स्वरूपात तोच आहे. प्रत्येक ठिकाणी तोच आहे. त्याने फक्त
एक वेगळं आवरण स्वरूप घेतलेली आहेत वेगवेगळी. त्याचे हे आवरण, त्याने निर्मिलेली सृष्टी खोटी आहे, मिथ्या आहे. आता ही जी सृष्टी आहे किंवा आपण ज्या इथे राहतो, हे सगळं खोटं आहे. हे सगळं मायाजाळ आहे. कसं मायाजाळ आहे? तर प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने आजूबाजूला तयार केलेली ही सृष्टी आहे. म्हणजे हे काही जगतोय, हे खरोखर नाहीये. हे सगळं खोट, हे काही जगणं आहे आपलं, हे सगळं खोट आहे, मिथ्या आहे, असं सांगितलेलं आहे. हे द्वैत भावाचे मोहमयी आवरण म्हणजे माया. बघा, हा जो द्वैत भाव आहे आणि एक कुठल्याही गोष्टीबद्दलची आसक्ती असेल किंवा मोह असेल, हे जे आवरण आहे ते म्हणजे माया आहे. आणि ही प्राचीन ऋषी मुनींचा हा साधा सुद्धा सिद्धांत आता आधुनिक शास्त्रीय शोधांनी मान्य केलेला आहे. की न्यूटनचा गतीविषयक जो सिद्धांत आहे तो म्हणजे मायाविषयक सिद्धांत. न्यूटन म्हणतो, कोणत्याही प्रेरणेला त्याच्याशी तुल्यबळ व तिच्या विरुद्ध दिशेने प्रेरित होणारी प्रतिप्रेरणा नित्य असतेच. दोन वस्तूमधील परस्पर संबंधीच्या क्रिया या नेहमी समतुल्य व परस्पर विरोधी असतात. क्रिया व प्रतिक्रिया अशा तऱ्हेने समतुल्य व विरुद्ध दिशांनी कार्य करीत असतात. केवळ एकटीच अशी प्रेरणा संभवत नाही. आता बघा, न्यूटन सुद्धा न्यूटनचे जे गतीविषयक नियम आहे त्याच्यातला एक नियम म्हणजे क्रिया प्रतिक्रिया. जी क्रिया ज्या पद्धतीने क्रिया होईल त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया आपल्याला मिळते. म्हणजे साधारण जर का आपण साधी गोष्ट समजायचं म्हटलं तर, समजा तुम्ही भिंतीवर बॉल आपटा. भिंतीवर ज्या गतीने तुम्ही बॉल आपटाल त्याच्या विरुद्ध गतीने तो बॉल काय होतो, बाउन्स बॅक होतो. म्हणजे काय केली, क्रिया केली की काय, भिंतीवर गतीने जोरात बॉल आपटला. प्रतिक्रिया काय झाली, त्याच गतीने तो बॉल परत बाउन्स बॅक झाला, मागच्या दिशेने आला. ही झाली क्रिया प्रतिक्रिया. आता हिला मायेशी कशा पद्धतीने हे केलेलं आहे तर केवळ एकटीच अशी प्रेरणा. आता त्यांनी सांगितलंय की नुसती एकाच दिशेने कोणतीही गोष्ट घडत नसते. त्या प्रत्येक गोष्टीला ही प्रतिक्रिया आवश्यकच असते. आणि तेच काय आहे तर प्रेरणांचे हे द्वंद्व नेहमीच असते, समतुल्य व परस्पर विरोधी दिशांनी चालणारे. मग हे जे द्वंद्व आहे हे नेहमीच चालू असतं. म्हणून तर ही सृष्टी चालू आहे. नाही तर एका साचलेल्या डबक्यासारखं एका ठिकाणी साचलं असतं. आता जर का काही एका म्हणजे ह्याच्याशी संबंधित नाहीये, पण एका पुस्तकामध्ये मी वाचलं होतं की आपण एका सोर्स पासून निर्माण झालो. आता तो सोर्स म्हणजे काय होतं, सगळीकडे म्हणजे आपण सगळे लाईट बिन, सगळीकडे नुसता आनंद आनंद आनंद, द्वैत भाव नाही, काही नाही, आणि एकत्व. मग तसंच जगत जगत काय झालं तर कंटाळा आला. त्या जो काही चेतना शक्ती आहे तिला कंटाळा आला. मग त्यांनी ठरवलं की आपण आपलेच काय करूयात, तुकडे तुकडे करूयात, मग विभाजित करूयात. विभाजित केल्यावर सुद्धा त्याच्याशी मेन जो सोर्स होता त्याच्याशी कनेक्शन होतच. त्याच्यामुळे ती मेमरी, जे काही तुकडे तुकडे झालेले ते ती मेमरी विसरलेले नव्हते. त्याच्यामुळे पुन्हा तिथे सुद्धा आनंदच आनंदच आनंदच. मग हे सुद्धा उपभोगून झाल्यावर त्यांना अजून कंटाळा आल्यानंतर काय झालं तर पुन्हा त्यांनी ठरवलं की आता जे काही आम्ही त्या सोर्सने ठरवलं की मी जे काही तुकडे निर्माण केले त्यांना अजून स्वतःला नवीन क्रिएटिव्हिटी, म्हणजे त्यांनी सुद्धा नवीन गोष्टींना जन्म देण्याची शक्ती त्यांच्यामध्ये टाकली आणि मग स्वतःशी हळूहळू कनेक्शन
तोडायला सुरुवात केली. स्वतःशी कनेक्शन तोडलं मेन सोर्सनी, त्यावेळेस हळूहळू द्वैत भावना निर्माण व्हायला लागली. आणि मग मग ही सगळी सृष्टी जी काही आपण बघतोय आजूबाजूला, जी काही माया निर्माण झालेली आहे, ही केवळ द्वैत भावनेमुळे निर्माण झालेली. आणि हा अखंड जो प्रवास आहे सगळा, हा आपला चालू आहे. म्हणजे हे एक प्रकारे खेळ आहे की तो जो सोर्स आहे तो हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करतोय, तो आपल्या ह्याच्यातनं काय करतोय तर अनुभव घेतोय स्वतःसाठी, की हे वेगवेगळे अनुभव एकाच प्रकारचं जेव्हा एकच संद गोष्टींनी जेव्हा असेल तर प्रवाह थांबला आणि मग ते स्टॅग्नन्सी तिथे येते. मग ही स्टॅग्नन्सी नी उबग आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि द्वैत भावना निर्माण झाली आणि मग ही माया आणि हे काही जग हे सगळं निर्माण झालेलं आहे. साऱ्या मूलगामी नैसर्गिक क्रियांचा उगम या मायेतून निर्माण होतो. उदाहरणार्थ वीज घ्या, अपसरण व आकर्षण तेथेच आहे. गुणधर्मी ऋणधर्मी विद्युत कण इलेक्ट्रॉन्स व धनधर्मी प्रोटॉन्स असे परस्पर विरोधी चुंबक आहेत. बघा, विद्युत ऊर्जा पण प्रवाहित होण्यासाठी काय लागतं तर एक पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल लागतो. म्हणजे त्याचा प्रवाह विजेचा सुद्धा प्रवाह कधी सुरू होणार आहे की जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अग्र त्याला आहेत तरच विजेचा प्रवाह सुरू होणार आहे. म्हणजे इथे सुद्धा प्रवाहित होण्यासाठी जेव्हा एकाच प्रकारचा फोर्स आहे, स्टॅग्नन्सी येणार आहे, साचलेपणा येणार आहे. पण जेव्हा विरुद्ध फोर्सेस आहेत, एकमेकांच्या विरुद्ध फोर्सेस, त्यावेळेस कुठल्याही गोष्टीला प्रवाहीपणा येणार आहे. मग ह्या सृष्टीची ही जडणघडण ह्या धन व ऋण ध्रुवांच्या नियंत्रणाखाली आहे. पदार्थ विज्ञान शास्त्रातील आता बघा, आपण बघू, समजा एक पाणी उंच लेवलवर आणि एक खालच्या लेवलवर असेल तर वरच्या लेवलवरनं खालच्या लेवलवर पाणी व्हायला लागतं. म्हणजे त्या पाण्याला वहनासाठी सुद्धा काय पाहिजे तर पातळीमध्ये फरक पाहिजे. एक उच्च पातळी पाहिजे आणि एक लोअर पाहिजे, त्याच वेळेस पाण्याचा प्रवाह सुरू राहील. दोन्ही जर सम पातळीवर असेल तर प्रवाह इकडून तिकडे वाहणार नाही. मग अशा प्रकारे जेव्हा धन आणि ऋण अग्र जोडले जातील त्याच वेळेस विद्युत कण सुद्धा वाहू लागतात. मग सृष्टीची ही सारी घडण ह्या धन व ऋण ध्रुवांच्या नियंत्रणाखाली आहे. पदार्थ विज्ञान शास्त्रातील, रसायनशास्त्रातील किंवा इतर कोणत्याही भौतिक शास्त्रातील कोणताही सिद्धांत घ्या, प्रत्येक सिद्धांतामध्ये ही परस्पर विरोधी असलेली तत्वांची जोडणी अगदी पहिल्यापासूनच आढळते. बघा, कोणतंही शास्त्र घ्या, म्हणजे फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, काहीही घ्या, त्याच्या प्रत्येक सिद्धांतामध्ये हे परस्पर विरोधी तत्व आहेतच, ते एकमेकांना पाठ लावूनच आहेत. सारांश, भौतिक शास्त्रे मायेच्या पलीकडे आपले असे काही वेगळे सिद्धांत मांडू शकत नाहीत. आता हे भौतिक शास्त्र किंवा हे सगळे शास्त्र जे कोण करणारे आहेत तर हे आपल्यासारखेच आहेत आणि ते सायंटिस्ट, संशोधक आहेत, पण त्यांच्यावर सुद्धा तर माया आहे. ते पण मायेच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाहीत. मग न्यूटननी जरी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलाय किंवा तर ही गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध म्हणजे काय तर दोन कोणतेही पार्टिकल्स मध्ये एकमेकांमध्ये आकर्षण आहे हे हा शोध लावला. पण ही आकर्षण शक्ती काय म्हणजे काय आहे हे त्यांना सांगता येत नाही. का? कारण मायेचा पडदा आहे आणि मग खरं जे काही आहे ज्ञान ते अजून त्यामुळे मिळू शकत नाही. सर्व सृष्टीची घडण व सारा संसार हा सारा प्रपंच मायेने उभारला आहे. निसर्ग म्हणजे मायाच. भौतिक शास्त्रांना हे मायेची गुंतवण पत्करूनच पुढे मार्ग काढावा लागतो. बघा,
त्यांच्यावर सुद्धा मायेचा पडदा आहे, त्याच्यामुळे ते ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत आणि या मायेमध्ये राहूनच जे काही आहे त्याच्यातनं ते संशोधन करीत राहतात. निसर्गाचे अधिराज्य आपल्या परीने अपार व शाश्वत आहे. भविष्य काळातील शास्त्रज्ञ सुद्धा निसर्गाच्या या विविध अनंत तत्वामध्येच एका रहस्यामागोमाग दुसरे रहस्य शोधून काढण्यापलीकडे काही करू शकत नाही. भौतिक शास्त्रांची गती ही अशी निरंतर कुंठित होते. बघा, अनंतत्वामध्ये एकानंतर दुसरं रहस्य शोधून काढत राहतात. याच्या पलीकडे ते दुसरं काहीही करू शकत नाही. मूळ काय आहे, आत्मा कशा पद्धतीने तयार झालेला आहे, किंवा या विश्वाचं स्वरूप काय आहे, हे अजूनही त्यांना सांगता आलेलं नाही. तिला अंतिम निर्णायक सिद्धांत मांडता येत नाहीत. अगोदरच अस्तित्वात असलेल्या व कार्य करीत असलेल्या विश्वाचे नियम ही शास्त्रे शोधून काढू शकतील. पण बघा, अगोदरच जे कार्यरत आहेत ते विश्वाचे नियम शास्त्र शोधून काढू शकतील, पण ह्या अखिल विश्वाचा करता व एकमेव नियंता कोण आहे हे शोधून काढण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. गुरुत्वाकर्षण व विद्युत यांचे भव्य विराट स्वरूपी सामर्थ्य आता समजून चुकले आहे, पण गुरुत्वाकर्षण व विद्युत यांचे वास्तविक रूप काय आहे हे अद्याप कोणालाही पत्ता लागलेला नाही. बघा, गुरुत्वाकर्षण आणि विद्युत हे खूप भव्य अशा ऊर्जा आहेत, तर ह्याचं सामर्थ्य त्यांना माहितीये, पण ते काय आहे हे त्यांना कळलेलं नाही. जीव म्हणजे काय आहे हे त्यांनी टीप दिलेली आहे खाली. जीव म्हणजे काय आहे हे गुण उकळण्याच्या कामी भौतिक शास्त्रे निखालसपणे असमर्थ ठरली आहेत. ही वस्तुस्थिती फार भयानक आहे, पण एकाच गोष्टीमुळे ही भयानकता कमी झालेली आहे. ती गोष्ट म्हणजे श्रद्धा. म्हणजे आपल्यामध्ये जी श्रद्धा आहे, ही या श्रद्धेमुळे ही जी वस्तुस्थिती आहे की जीव म्हणजे काय आहे अजून हे शोधून काढता आलेलं नाही. जीवाचे गूढ ही खरोखरी एक मोठी कठीण समस्या मनुष्याच्या विचारशक्तीपुढे कायम उभी ठाकलेली आहे. आता जीवाची निर्मिती कशी झालेली, काय झालेली आहे, जीव म्हणजे काय असतं हे अजूनही कळलेलं नाही शास्त्रज्ञांना. अशा या मायेचा पगडा दूर सारण्याचे महाकठीण कर्म मनुष्य जातीवर हजारो वर्षपूर्वीपासून पूर्वी होऊन गेलेल्या ऋषीमुनींनी द्रष्ट्यांनी टाकून दिले आहे. मनुष्यावर हे त्यांनी जबाबदारी टाकलेली आहे की हा मायेचा पगडा दूर होण्याची. आता सृष्टीमधील द्वैत भावाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याचे अद्वैत स्वरूपाची ओळख करून घेणे हे मनुष्याचे सर्वोच्च ध्येय मानले गेलेले आहे. हे जे मायेच्या मोहात गुंतून पडतात त्यांना ही विरोधी द्वंद्वाची जाचणूक सहन करावी लागते. ही अगदी अपरिहार्य आहे. बघा, किती महत्वाचं स्टेटमेंट आहे. आपण जेव्हा या द्वैत मोहामध्ये गुंतून पडतो तेव्हा हे द्वैतामुळे निर्माण होणारा जो त्रास आहे तो आपल्याला सहनच करत बसावा लागतो. भरती आणि ओहोटी, उदय आणि अस्त, रात्र आणि दिवस, सुख आणि दुःख, चांगले आणि वाईट, जन्म मरणाच्या फेऱ्यातून 1001 वेळा फिरून आल्यावर मानवाला या कालचक्राचा अथवा पुन्हा पुन्हा तीच द्वंद्वे, तीच सुखदुःखे अनुभवण्याचा कंटाळा येतो. मग त्याला ही सगळी मायेची जबरदस्ती आहे हे कळून येते आणि मग तो या मायेच्या जाळातून बाहेर पडण्यास तयार होतो व त्या पलीकडे आशाभूतपणे नजरेने पाहू लागतो. बघा, आता आपण हे जे काही आहोत की आपल्याला आपण काय आहोत हे हा प्रश्न घेऊन आपण या म्हणजे मी तरी या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आलेले आहेत. मला किंवा बऱ्याचशा जणांना स्वतःचं खरं स्वरूप जाणून घेण्याची इच्छा असते. मग आपण जे इथे जॉईन झालेलो आहोत तर
आपण अनेक हजारो वर्ष हजारो जन्म घेतलेले आहेत आणि मग आपण तेच 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 जीवन जगून तेच तेच अनुभव घेऊन कंटाळा आलेला आहे आणि आता आपल्याला काय आहे तर या मायेमधनं बाहेर पडण्याची आपल्याला ओढ लागलेली आहे आणि मग स्वतःला आपण ह्या विश्वाचं स्वरूप काय आहे हे स्वतः स्वतः काय आहोत, आपली निर्मिती कशी झालेली आहे, ह्या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे, हे अनेक गहन प्रश्न आपल्याला पडू लागलेले आहेत आणि त्या दिशेने आपण हळूहळू हळूहळू वाटचाल करत आहोत. आपल्याला हे सगळं जे काही द्वंद्वामुळे आपल्याला किंवा ह्या मायेमुळे त्रास आता सहन करणं हे शक्य झाले. वर्षानुवर्ष अनेक जन्मानुजन्म तेच तेच सहन करून आपल्याला याचा कंटाळा आलेला आहे आणि मग याच्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून आपण या मार्गामध्ये आलेलो आहोत आणि आपली ही जर्नी सुरू आहे. कधी ना कधी आपण आपलं मूळ स्वरूप आणि या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे हे नक्कीच आपल्याला कळणार आहे. मायेचा पडदा बाजूला सारणे म्हणजे या विश्वाची निर्मितीचे गूढ कळणे होय. विश्वाचे हे स्वरूप जो उघडे करतो तोच खरा एकेश्वरवादी. बाकी सगळे अधार्मिक मूर्तीपूजक. जोपर्यंत मनुष्य हा द्वैतमयी मायेच्या मोहात गुरफटून राहत आहे तोपर्यंत त्याचे द्वैत म्हणजे ही अकराळ विकराळ माया त्याला खऱ्या एकमेव परमेश्वराशी ओळख होणे शक्य नाही. जोपर्यंत या द्वैतमयी मायेमध्ये गुरफटून राहिलेलो आहोत तोपर्यंत जो खरा परमेश्वर आहे त्याची ओळख आपल्याला होऊ शकत नाही. इथे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. मग खरोखर ज्याला परमेश्वर प्राप्तीची ओढ आहे ती त्याच्यासाठी या मायेच्या जंजाळातनं बाहेर पडणं आवश्यक आहे. ही विश्वमोहिनी माया माणसाच्या मनात अविद्या निर्माण करते. शब्दशः अविद्या म्हणजे ज्ञानाचा अभाव, अज्ञान, भ्रम, माया किंवा अविद्या यांचा नाश बौद्धिक युक्तिवादाने किंवा शाब्दिक पृथक्करणाने होऊ शकत नाही. फक्त निर्विकल्प समाधी साध्य केल्यावरच हा माया मोह नष्ट होतो. इथे मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितलेला आहे. तर काय? निर्विकल्प समाधी. आता निर्विकल्प समाधी कधी लागणार आहे? जेव्हा तुम्ही सतत ध्यानधारणा करणार आहात, योग साधना करणार आहात, त्यावेळेस हळूहळू हळूहळू आपली प्रॅक्टिस होऊन सविकल्प समाधीचं रूपांतर आपलं निर्विकल्प समाधीमध्ये होणार आहे. मागच्या सेशन्स मध्ये मी सांगितलेलं आहे की सविकल्प समाधी म्हणजे काय, निर्विकल्प समाधी म्हणजे काय. तर या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे निर्विकल्प समाधी. म्हणजे आपण हळूहळू ही साधना करत करत पुढे निर्विकल्प समाधीकडे आपली ही वाटचाल होणार आहे आणि या मायेतून बाहेर पडण्यासाठी याचा नक्कीच आपल्याला उपयोग होणार आहे. जुन्या करारातील प्रेषित व निरनिराळ्या देशात व युगात होऊन गेलेल्या द्रष्ट्यांनी मनाच्या ह्याच अवस्थेतून तुर्यावस्थेतून ही गोष्ट जगाला स्पष्ट करून सांगितलेली आहे. बघा, तुर्यावस्था म्हणजे काय तर स्वतःच सगळं अस्तित्व जेव्हा अस्तित्वाच्या बाहेर आपण गेलेलो असतो किंवा ध्यानाची उच्च अवस्था म्हणूयात आपण तुर्यावस्था. तर तुर्यावस्थेत जाऊन काय केलेली आहे तर ही गोष्ट की मायेतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला निर्विकल्प समाधी आवश्यक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. हाच मार्ग आहे तुम्हाला या मायेतनं बाहेर पडण्याचा आणि त्याच्या थ्रू तुम्हाला तुमची ओळख आणि जगाची निर्मिती किंवा जगाची ओळख सुद्धा खरी ओळख होणार आहे. इझेकियेलने म्हटले आहे, त्यानंतर त्याने मला एका दरवाजापाशी आणले. तो दरवाजा पूर्वाभिमुख होता आणि चमत्कार पहा की इस्रायलच्या
परमेश्वराचे सारे वैभव त्या पूर्व दिशेतून प्रतीत होत होते. पाण्याच्या अनेक प्रवाहातून जसा एक विशिष्ट आवाज घुमून बाहेर पडतो तसा त्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि त्याच्या वैभवाने पृथ्वी तेजस्वी दिसू लागली. कपाळामध्ये मधोमध स्थित असलेल्या दिव्य नेत्रातून योग्यास सर्व व्यापकतेची जाणीव होते आणि पाण्याच्या अनेक प्रवाहातून एकवटलेला असा एक आवाज म्हणजे ओम शब्द त्यास ऐकू येऊ लागतो. प्रकाशाच्या झोतामधून ही दृष्टीगोचर सृष्टी निर्माण झाली आहे. बघा, आपला तृतीय नेत्र म्हणजे थर्ड आहे कपाळाच्या मध्यभागी. तर तिथे जेव्हा आपण लक्ष एकवटू त्यावेळेस आपल्या आतमध्ये असलेला प्रवाह ज्याच्यामधनं ओमचा ध्वनी प्रकट होत असतो तो आपल्याला ऐकू येऊ लागेल. आणि प्रकाश जेव्हा आपला जो तृतीय नेत्र आहे किंवा तो दोन्ही भुवयांच्या मध्यभागी जे काय आहे ती जी ग्रंथी आहे ती काय होईल, त्या नेत्रामधनं आपल्याला तेजस्वी असा प्रकाश आपल्याला दिसायला सुरुवात होणार आहे. आणि हा जो प्रकाश आहे ह्याच्यामधनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे. विश्वाच्या कोट्यावधी रहस्यांमध्ये सर्वात गूढ रहस्य म्हणजे प्रकाश लहरी. ध्वनी लहरींच्या वहनाला हवा किंवा इतर जड माध्यमांची जरुरी लागते, पण प्रकाश लहरी अंतरिक्षामध्ये विखुरलेल्या विविध तारकापुंजांमधून पसरलेल्या निर्वात आकाशामधनं निर्बंधपणे जाऊ शकतात. आंदोलन सिद्धांताच्या भूमिकेत निरनिराळ्या ग्रहांच्या सभोवार प्रकाश लहरींच्या संचाराचे वहन माध्यम इथर म्हणून मानले जाते. पण आईन्स्टाईनच्या म्हणण्याप्रमाणे इथर म्हणून काही माध्यम मानण्याची जरुरी नाही. त्याच्या मते अंतरिक्षातील आकाशाबाबत भूमितीदृष्ट्या विचार करतो असे माध्यम मानण्याची आवश्यकता राहत नाही. दोन्ही विचार भूमिकेतून पाहता प्रकाश लहरी अगदी सूक्ष्मतम व कोणत्याही जड व नैसर्गिक पदार्थांवर अवलंबून नसणाऱ्या अशा आहेत. आता त्यांनी इथे सगळ्यात महत्वाचं हे प्रकाश लहरी या सगळ्यात महत्वाच्या आहे. इथे त्यांनी आपण सगळे लाईट बिंग आहोत आणि प्रकाशाचं महत्व काय आहे, आपण म्हणजेच प्रकाश आहोत, तर या प्रकाशाचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्याला कोणताही ध्वनी ऐकायला यायचा असेल तर कोणत्या तरी माध्यमाची गरज आहे. आता मी त्यावेळेस माझ्या तोंड्या इथले जे काही कण आहेत, याच हवेचे कण असतील किंवा कोणतेही कण असतील, जे माध्यम आहे ते हवेचे कण कंपित पावतात. ते कंपन पुढच्या कणांना पास केले जातात आणि असं करत हे जे माझा आवाज आहे ह्या रूम मधल्या प्रत्येकाला ऐकायला जातो. मग म्हणजे काय आहे तर ध्वनी प्रसारणासाठी काय लागतं तर कोणतं तरी माध्यमाची आवश्यकता असते. पण प्रकाश कुठून तर म्हणजे आपण जेव्हा निर्वात ठिकाणी जाणार तेव्हा ध्वनी लहरी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. मी बोललेलं जर का निर्वात हे असेल वातावरण बाजूला म्हणजे वातावरणच नसेल तर अशा ठिकाणी मी बोललेल्या गोष्टी म्हणजे ध्वनी लहरी पोचू शकत नाही दुसऱ्यापर्यंत. पण प्रकाशाचं तसं नाहीये. प्रकाश हा अनेक योजनांपासून दूरवरून येत असतो. सूर्य किती लांब आहे, सगळ्या निर्वात गोष्टींमधनं तो प्रवास करत करत येतो, सगळ्यांना उजेड देत देत जातो. प्रत्येक अंधाराचं रूपांतर तो प्रकाशामध्ये करतो आणि तो म्हणून प्रकाश काय आहे तर हा सगळ्यात महत्वाचा आहे हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याच्या प्रवासासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते. प्रकाश लहरी अगदी सूक्ष्मतम व कोणत्याही जड व नैसर्गिक पदार्थांवर अवलंबून नसणाऱ्या आहेत. बघा, त्यांना कुणावरही डिपेंड राहावं लागत नाही.
त्यांचा प्रकाश पसरवण्यासाठी, असं इथे दिलेलं आहे. आईन्स्टाईनच्या अजस्त्र विचारसरणीतून प्रकाश लहरींचा हा जो प्रचंड वेग आहे, दर सेकंदाला 1,86,300 मैल, ह्याने सापेक्षता सिद्धांतावर फार मोठा परिणाम घडवून आणला आहे. त्याने गणिताने असे सिद्ध केले आहे की माणसाच्या बुद्धीचा आवाका लक्षात घेता ह्या नित्य बदलत जाणाऱ्या विश्वात एकच शाश्वत गोष्ट दिसून येते, ते म्हणजे प्रकाश लहरींचा वेग. हे जे विश्व आहे त्याच्यात एकच शाश्वत आहे, ते म्हणजे प्रकाश लहरींचा वेग. आणि किती, दर सेकंदाला 1,86,300 मैल, म्हणजे आपण बघितलेलं आहे की 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंड एवढा प्रकाशाचा वेग असतो. प्रकाश लहरींचा वेग प्रकाश लहरींच्या या शाश्वत आधारावर काल व आकाशाविषयी मानवाची सर्व मूल्यमापने अवलंबून आहेत. आता बघा, तुम्ही 2 ग्रहांमधील अंतर जरी काढायचं असेल तर ते प्रकाश वर्षामध्ये काढतात, कारण प्रकाश हा सर्वात वेगवान आहे. आणि मग एवढ्या वेगाचं खूप दूर दूर असलेले जे ग्रह किंवा तारे आहेत, तर त्यांचं जेव्हा मोजायचं असेल अंतर, तर ते गणितीच्या आकड्यांमध्ये मांडणं हे अशक्य गोष्ट असते. मग त्याच्यापेक्षा हा जो सगळ्यात वेगवान जो पदार्थ आहे की प्रकाश, त्याला बेस धरून कोणत्याही ग्रह, आपल्यापासून ग्रह जे लांबचे ग्रह असतील किंवा तारे असतील, त्यांचं अंतर हे प्रकाश लहरींच्या वेगावरच काढलं जातं. प्रकाश लहरींचा वेग प्रकाश लहरींच्या या शाश्वत आधारावर काल व आकाशविषयक मानवाची सर्व मूल्यमापने अवलंबून आहेत. आतापर्यंत समज असा होता की काल व आकाश ही रहस्य फार गूढ व पुरातन आहेत, पण आता असे समजून आले आहे की ते एकमेकांशी संबद्ध, संलग्न आहेत. काय तर काल आणि आकाश विषयक जे काही आहेत, काल आणि आकाश हे एकमेकांवर अवलंबूनच आहेत, हे आता समजलेलं आहे. ती एकमेकांशी संबद्ध आणि संलग्न आहेत व त्यांचे मूल्यमापन करता येण्यासारखे आहे. काळाचं सुद्धा मूल्यमापन करता येतं, असं ते म्हणतात. ह्याच्यात त्यांच्या अवस्थांचे मूल्यमापन करण्याचे एकमेव साधन म्हणजे प्रकाश लहरींचा वेग. मग प्रकाश लहरींद्वारे या सगळ्याचं, अवकाशातल्या सगळ्या गोष्टींचं आपण मूल्यमापन करू शकतो. आकाशास सापेक्षतावादातील कक्षांमध्ये सामावून घेण्या कामात कालाच्या वाजवी स्वरूपात थोडीफार छाटाछाट करावी लागते. त्यामध्ये असंदिग्ध असे काही राहतच नाही. काल व आकाश यांचे परस्पर संबंधांची समीकरणे तयार होऊन आईन्स्टाईनने या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व विश्वातून नाहीसे केले व राहता राहिला एकमेव शाश्वत व निरंतर टिकणारी चीज, ती म्हणजे प्रकाश लहरी. आता इथे सापेक्षतावाद त्यांनी सांगितलेला आहे, सापेक्षतावादाचा सिद्धांत. आता मग अशी मी सापेक्षतावाद म्हणजे काय सांगितलेलं आहे. आता सापेक्षतावादावर अनेक एक्सपेरिमेंट सुद्धा केले गेले. तर एक एक्सपेरिमेंट आहे की श्रोडिंगर कॅट एक्सपेरिमेंट, हा सापेक्षतावाद वर पण म्हणू शकतो. आता हा एक्सपेरिमेंट काय आहे, इथे नाही दिलेलं ते, पण मी एक्स्ट्राचं म्हणून तुम्हाला सांगते. तर की आपणच कशी सृष्टी निर्माण करतो किंवा आपल्या नेत्रांनी आपण जे बघतो ते आपणच आपल्या बुद्धीने निर्माण केलेलं आहे आणि तेच आपल्या दृष्टीला दिसतं. म्हणजे आजूबाजूचं जग आहे ते आपण आपल्या सापेक्षतावादाने निर्माण केलेलं जग आहे. तर हा एक्सपेरिमेंट काय आहे, तर एका मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केलं आणि आतमध्ये विषाची बाटली ठेवली. त्या विषाच्या बाटलीवर एक हातोडा ठेवला आणि
तो हातोडा बरोबर त्या बाटलीवर पडेल जेव्हा एखादा ट्रिगर दाबू किंवा काय दाबू बरोबर त्या बाटलीवर पडेल आणि ती बाटली काचेची बाटली असते ती पडेल, सांडेल किंवा काही पण होईल अशा पद्धतीने ती ठेवलेली असते. आता त्या तर समजा त्या तो बॉक्स जोपर्यंत उघडला जात नाही तोपर्यंत ती ती जी मांजर आहे ती जिवंत आहे किंवा मेली आहे हे कोण ठरवणार आहे? तर हे जो बघणार आहे, जो त्या मांजरीला निरीक्षण करणारा आहे तो ठरवणार आहे. समजा मी इथे माझ्या समोर एक बॉक्स ठेवला आणि त्याच्यात ती मांजर आहे. मी बघते इथून. आता मी जर का ठरवलं की ती मांजर मेलेली असेल तर ते बॉक्स उघडल्यावर मला ती मेलेलीच दिसेल. मी जर ठरवलं की ती मांजर जिवंत असेल तर मला ती जिवंतच दिसणार आहे. असं त्याच्यामध्ये म्हणजे सापेक्षतावाद हा आहे. किंवा माझ्यावर तो दुसरा ऑब्झर्वर आहे की जो वरतून बघतोय, आकाशातनं बघतोय आणि त्याने जर ठरवलं, तो जो ठरवेल म्हणजे मी ठरवण्यापेक्षा तो जो अजून वरचा जो ऑब्झर्वर आहे तो जे ठरवणार आहे तेच त्या मांजरीच्या बाबतीत घडणार आहे. आणि त्याच्या पण वरती जो कोणी ऑब्झर्वर आहे तो जे मग त्याच्या मनामध्ये आणेल ते त्या मांजरीच्या बरोबर घडणार आहे. म्हणजे ती मांजर जिवंत आहे किंवा मेली आहे ही प्रत्येकाच्या सापेक्षतावादाप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी एका वेळेस घडून येऊ शकतात. तर हा सापेक्षतावाद. मग अशा प्रकारे काल आणि अवकाशांचे परस्पर समीकरण आहेत आणि जसं जसं प्रत्येकाच्या त्या दृष्टीनुसार ते वेगवेगळ्या गोष्टी प्रेडिक्ट होऊ शकतात. ह्या विश्वविख्यात शास्त्रज्ञाने पुढे सापेक्षतावादाचा सिद्धांत अधिक विकसित व्यापक करून एक नवीन युनिफाईड फील्ड थिअरी मांडली. आता युनिफाईड फील्ड थिअरी काय आहे? आईन्स्टाईनला पूर्ण विश्वास होता की विद्युत चुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षण यातील संबंध हा गणितीय सूत्रामध्ये व्यक्त करणे शक्य आहे. द युनिफाईड फील्ड थिअरी ही टीप आहे बरं का. हे पुस्तक लिहिण्यात येत असताना ते या विषयावर कार्य करीत होते. आपले कार्य पुरे होतपर्यंत ते जगले नाहीत. तथापि पुष्कळचे आधुनिक पदार्थशास्त्रज्ञ त्यांच्या या मताला मान देतात की आपला संबंध असला संबंध कधीतरी शोधून घेण्यात येईल. या थिअरीमध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम व इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा नियम दोन्हीचा एक गणिती सूत्राने समन्वय केला आहे. आता गुरुत्वाकर्षणाचा नियम सगळ्यांनाच माहिती आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम काय की विश्वातले कोणतेही दोन पार्टिकल्स एकमेकांना आपल्याकडे एका आकर्षण शक्तीने आकर्षण घेत असतात. आपण त्याला गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. मग नुसतं पृथ्वीच आपल्याकडे स्वतःकडे ओढतीये का? नाही, तर आपणही पृथ्वीला आपल्याकडे ओढतो. पण पृथ्वीची शक्ती ही जास्त असल्यामुळे किंवा पृथ्वी ही जास्त मोठी आहे तर त्यामुळे तिची शक्ती जास्त आहे आणि मग ती आपल्याला ते दिसतं की पृथ्वी आपल्याला खेचून घेते. किंवा आता दोन व्यक्ती शेजारी शेजारी बसलेत. प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो असतो. हे आहे गुरुत्वाकर्षण. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखाद्या कंडक्टर मधून म्हणजे ज्याच्यातनं विजेचा प्रवाह वाहतो अशा वाहू शकतो अशा ह्याच्यातनं जर का विद्युत प्रवाह सुरू केला तर त्याच्या बाजूने मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. त्याच्यातला विद्युत प्रवाह थांबवला की ते मॅग्नेटिक इफेक्ट आहे तो निघून जातो. चुंबकीय शक्ती ती निघून जाते. या दोन्ही मग यांचा समन्वय साधून एक गणिती सूत्रांमध्ये या दोघांना बाध्य करू शकतात. असं विश्वाची घटना ही एका साध्या नियमावर आधारून आईन्स्टाईनने पार मागे जात या सर्व सृष्टीची निर्मिती एका नित्य बदलणाऱ्या मायेपासून झाली आहे असं गरजून सांगणाऱ्या प्राचीन ऋषीपर्यंत पोहोचले.
असं करत करत ह्या सगळ्या गोष्टींची शोध घेत घेत आईन्स्टाईन अगदी ऋषीमुनींपर्यंत पोहोचले. सापेक्षतावादाच्या ह्या युग प्रवर्तक सिद्धांतातून अंतिम अणुबाबत गणितीच्या दृष्टीने मूलगामी संशोधन करणे शक्य झाले. मोठे मोठे शास्त्रज्ञ सुद्धा आता निसंदेहपूर्वक स्पष्ट सांगू लागले आहेत की अणु हा पदार्थ नसून शक्ती आहे. एवढेच नव्हे तर अणुशक्ती ही तत्वतः खरोखरी मनोमय आहे. बघा काय सांगितलं, तर अणु हा पदार्थ नाहीये, तर ही एक शक्ती आहे. बघा प्रत्येक आपल्या बाजूची प्रत्येक गोष्ट ही कशाने बनलेली आहे, एक बारीक अणूंचा एक संचय, एकत्र अणू एकमेकांना जोडून जोडून अशी आपल्या बाजूची प्रत्येक वस्तू बनलेली आहे, किंवा आपण सुद्धा स्वतः सुद्धा अणुमय आहोत. तर हे अणू म्हणजे काय आहे, एक शक्ती आहे असं ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर पुढे बघूयात आपण कसं ते सांगतात की अणु ही शक्ती आहे. सर आर्थर स्टॅनले एडिंग्टन आपल्या द नेचर ऑफ द फिजिकल वर्ल्ड या पुस्तकात लिहितात, भौतिकशास्त्रे ही खरोखर पाहता ज्या जगाचा अभ्यास करतात, संशोधन करतात, ते जग हे मिथ्या आहे आणि शास्त्रज्ञांनी याची कबुली दिली आहे व प्रामाणिकपणे दिलेली कबुली हीच खरी शास्त्रामध्ये झालेल्या खऱ्या प्रगतीचे द्योतक आहे. बघा हे सर आर्थर स्टॅनले एडिंग्टन म्हणतात की ही जे काही शास्त्रज्ञ ज्याचा अभ्यास करत आहेत, ज्या जगाचा अभ्यास करतायत, हे सगळं जग काय आहे तर खोटं आहे. आणि शास्त्रज्ञांनी सुद्धा कबुली दिली आहे की खरोखर हे सगळं जग खोटच आहे. आणि हे काय आहे तर त्यांनी जे काही मान्य केलं हे त्यांच्या प्रगतीचं लक्षण आहे. पदार्थ विज्ञानाच्या भाषेत सांगायचे म्हणजे हा सारा प्रपंच म्हणजे एक छायेचे फार मोठे नाटक आहे. ह्या छायेच्या ह्या छाया द्वैत अस्थिर असतात, कमी जास्त होतात. म्हणजे माझी ही हात रूपी छाया टेबल रूपी छायेवर पडली आहे आणि कागद रूपी छायेवर शाईची छाया पडली आहे असेच म्हणावयास पाहिजे. हे सारे जग केवळ चिन्हात्मक आहे, म्हणून पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ चिन्हात्मक वस्तूंचा विचार करण्याचे सोडून देतो. नंतर रासायनिक मन पुढे येते. हे मन चिन्हाचे परिवर्तन करते. सारांश इतकाच की हे सारे केवळ आभास आहे, मनोमय आहे. बघा याचा सार म्हणजे काय त्यांनी सांगितलंय की हे सगळं जग म्हणजे काय आहे तर सगळा आभासच आहे, मनोमय आहे. आपण आपल्या आभासाने, आपल्या विचारांनी निर्माण केलेलं हे जग आहे. अलीकडे एक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्र आले, त्यातून बारकाईने पाहिले असता अणु परमाणू या अंतिम स्वरूप प्रकाश लहरींचे असून निसर्गामध्ये सर्वत्र परस्पर विरोधी द्वैत भाव भरून राहिलेला आहे. ही गोष्ट निखालसपणे प्रचितीस येते. आता बघा याच्यासाठी एक डबल स्लिट एक्सपेरिमेंट केला गेला. डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये पहिल्यांदी काय एका स्लिट मधनं इलेक्ट्रॉन्स बंबार्ड केले गेले स्क्रीनवर एका ज्याच्यावर ते इलेक्ट्रॉन काय बंबार्ड झालेले दिसतील अशा पद्धतीची स्क्रीन घेतली गेली. मग त्यांना असं दिसलं की नुसते बँडचे असे सरळ सरळ बँड त्याच्यावर त्या स्क्रीनवर दिसले. नंतर डबल स्लिट मधनं ते बंबार्ड केले गेले. मग आता त्यांची अपेक्षा होती की हे पार्टिकल्स आहेत, म्हणजे पार्टिकल काय करणार आहेत, म्हणजे हे कण पुन्हा तशाच पद्धतीचं बँड निर्माण करतील. पण त्यांना असं दिसलं, बघा आपण तळ्यामध्ये पाणी असेल, आपण त्या तळ्यामध्ये दगड टाकला, अजून दुसरा दगड टाकला, तर त्या कशा लहरी गोल गोल असे वेगवेगळ्या लहरी तयार होतात आणि त्या एकमेकांमध्ये मिक्सअप होतात आणि मिक्सअप होऊन एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न तयार होतो. आणि मग तो पॅटर्न तयार झाल्यानंतर ज्या पद्धतीचा स्पेक्ट्रम तिथे निर्माण होईल तशा पद्धतीचं त्या स्क्रीनवर दिसलं. जेव्हा ते डबल स्लिट मधनं म्हणजे 2 स्लिट्स मधनं ते इलेक्ट्रॉन्स पाठवले गेले. म्हणजे काय
तर त्या इलेक्ट्रॉन्सनी कशाचं स्वरूप घेतलं होतं, तर वेव्हचं स्वरूप म्हणजे तरंगांचं स्वरूप त्या कुणी अणूंनी घेतलं होतं, त्या इलेक्ट्रॉन्सनी घेतलं होतं. म्हणजे ह्याच्यावरनं सांगू शकतात की हे इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय आहे, किंवा अणू किंवा परमाणू म्हणजे त्यांचं अंतिम स्वरूप म्हणजे काय आहे, तर प्रकाश लहरीच आहे. हे त्याच्यावरनं स्पष्ट होतं. की सगळ्यांना आश्चर्य वाटलं की त्यांना असं वाटलेलं की हे सरळ सरळ अशा रेषाच तयार, स्पेक्ट्रम आपले पार्टिकल्स तयार करतात तसे करतील, पण त्याने वेव्ह सारखे लहरींसारखे तिथे तो स्पेक्ट्रम दाखवला. मग त्याच्यावरनं अणू आणि परमाणू यांचे अंतिम स्वरूप म्हणजे प्रकाश लहरीच असून निसर्गामध्ये सर्वत्र परस्पर विरोधी द्वंद्व द्वैतभाव भरून राहिलेला आहे, ही गोष्ट निखालसपणे प्रचितीस येते. आणि हा द्वंद्व भाव द्वैतभाव हे काय आहे, तर हे जग चालू राहणं याच्यासाठी हे आवश्यकच आहे. अमेरिकन असोसिएशन ऑफ द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेच्या एका अधिवेशनापुढे 1937 साली इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्राचे प्रात्यक्षिक झाले. त्यांचा न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राने वृत्तांत दिला होता, तो खालीलप्रमाणे. टंगस्टन या धातूची स्फटिकाकृती परमाणु रचना आतापर्यंत क्ष किरणांच्या साह्याने अप्रत्यक्षपणे का होईना थोडीफार ध्यानात येत होती, पण आता ती विशिष्ट पडद्यावर चांगली स्पष्ट दिसून आली. पडदा आजकालच्या ट्यूबलाईटच्या काचेप्रमाणे दिसणाऱ्या फ्लोरोसंट पदार्थाचा बनलेला असतो. अशा पडद्यावर जी आकृती दिसते त्यामध्ये 9 परमाणू असून त्यांची परस्परांपासून अंतरे ठेवलेली असतात. एक घनाकृती व तिच्या प्रत्येक कोपऱ्यात एक एक परमाणू, केंद्रस्थानी एक, अशा परमाणूंची रचना त्या आकृतीत आढळून येते. इथे त्या टंगस्टन धातूच्या स्फटिक कसा आहे, आता अगदी आतमध्ये सूक्ष्मपणे जाऊन त्यांनी ती रचना सांगितलेली आहे. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे यंत्राचे तत्व प्रथम 1927 मध्ये डॉक्टर क्लिंटन, जे डेव्हिडसन व डॉक्टर लेस्टर एच गर्मर या शास्त्रज्ञांनी न्यूयॉर्क सिटी मधील बेल टेलिफोन लॅबोरेटरी मध्ये शोधून काढले. त्यांना असे आढळून आले की इलेक्ट्रॉनचे स्वरूप 2 प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये काही गुणधर्म कणांचे व काही गुणधर्म लहरींचे आहेत. लहरींच्या गुणधर्मामुळे इलेक्ट्रॉनला प्रकाशाचे गुणधर्म आले आणि मग ज्या पद्धतीने काचेच्या भिंगातून प्रकाश किरण केंद्रित करता येतात, त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्सचे केंद्रीकरण कोणत्याही पद्धतीने होऊ शकेल यावर संशोधन सुरू झाले. बघा, त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन 2 प्रकारामध्ये हे कणांचं पण स्वरूप घेऊ शकतात आणि लहरींचं पण स्वरूप घेऊ शकतात. म्हणजे काय, पदार्थ आणि शक्ती या दोन्ही फॉर्म मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा ते आपल्याला सापडू शकतात. इलेक्ट्रॉन्सचे हे जेकिल हाईड प्रमाणे दुटप्पी गुणधर्म शोधून काढल्याबद्दल ह्या शोधाच्या योगे अखिल वस्तुमात्रास 2 तऱ्हेचे अस्तित्व असते हे सिद्ध झाले आहे. या शोधाबद्दल डॉक्टर डेव्हिडसन यांना पदार्थ विज्ञान शास्त्रामध्ये नोबेल बक्षीस देण्यात आले. बघा, प्रत्येक वस्तुमात्राला 2 अस्तित्व असतात. म्हणजे आपला हा जड देह, आणि हा जड देह म्हणजेच काय आहे, तर लहरीच आहेत. आपण सुद्धा काय आहोत, तर आपण सुद्धा एक प्रकाशमयच आहोत. आपण सुद्धा एक प्रकाशाची लहरच आहोत. आता विपश्यना करताना बघा, त्याच्यामध्ये सांगतात की म्हणजे गुरुजी शेवटी जेव्हा हे करतात, काय ज्ञानाचं सेशन असतं त्यावेळेस सांगतात, ते लेक्चर असतं त्याच्यात की तुमचं शरीर म्हणजे अणूंनी बनलेलं आहे. अणू 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 सगळा अणूंचा गोळा, म्हणजे अणूचे बुदबुदे असा तुम्हाला अनुभव येईल. आणि ह्या अणूंचे बुदबुदे यांच्या पुढे जाऊन आपण काय आहोत, तर प्रकाश लहर आहोत. हा आपल्याला म्हणजे आपलं शरीर सुद्धा अणुमय आहे आणि प्रकाशमय आहे
हा अनुभव जेव्हा जेव्हा पुढे 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 साधना वाढवू तसं तसं आपल्याला ते अनुभव यायला लागतात आणि आपण आपलं खरं दिव्य स्वरूप जाणून घेऊ शकतो ह्या अशा पद्धतीने. तर अजून निम्मा चॅप्टर झालेला आहे किंवा अजून जास्त राहिलंय जरा, तर आपण उद्या बाकीचं घेऊ शकतो. कारण खूप थोडस काय सायंटिफिकली सगळं ह्याच्यामध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि क्वांटम फिजिक्स जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये आहे. तर मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर धन्यवाद सर्वांना, खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंगल मॅडम. मला वाटतं मंगल मॅडम थोडा बिझी असतील, बोलताय का? हा, मंगल मॅडम थोडा बिझी असतील. हो का? मग ध्यान. हो, मी करते सुरू. मला होस्ट केलंय मॅडम मॅडम. करते मी सुरू. झालंय माझा क्लास होता. झाला. ठीक आहे. झालं 5 मिनिटं. ठीक आहे, चला.